पाहुण्यांनी देखील आमची उपस्थिती दाखवली आहे। सर्वांचा आम्ही मान सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावर करणार आहोत। सर्वप्रथम आपण विनंती करू या स्पर्धेचे आयोजक जे आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण प्रत्येकाने तयारीमध्ये राहायचं। आपलं जसं नाव घेईल तसं आपण स्वागत आणि सन्मान आपण आपल्या शुभास्ते देखील करणार आहोत। उपस्थित नरेशदादा मात्रे रुपेदादा मात्रे यांच्या शुभास्ते देखील आपण पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान देखील करणार आहोत। नक्कीच आपण स्वागत आणि सन्मानाकडे बोलूया। आपण कुणाल जोशी आपण नाशिक डोलची साथ असली तर खूप चांगला वाटेल स्वागत आणि सन्मानाला। आपण स्वागत आणि सन्मान सर्वप्रथम हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज नाईक साहेब उपस्थित आहेत, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान देखील करणार आहोत। मी विनंती करतो सर्वप्रथम गणेश पाटील आपण पुढे यायचं, आपण आपल्या शुभास्ते स्वागत आणि सन्मान करायचं। स्वागत आणि सन्मान करण्याकरिता गणेश पाटील या स्पर्धेचे फोकसमॅन आपण आपल्या शुभास्ते स्वागत आणि सन्मान करायचे। उपशहर प्रमुख मानेश्री विश्वनाथ महाराज नाईक साहेब उपस्थित आहेत, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करत आहोत। स्वागत आणि सन्मान स्वीकारताना उपशहर प्रमुख मानेश्री विश्वनाथ महाराज नाईक साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करत आहोत। या स्पर्धेचे फोकसमॅन गण्याबाई अर्थात गणेश पाटील यांच्या शुभास्ते हा आपण शाही सन्मान करत आहोत। वेलकम जय भवानी गुरुनाथ तरे साहेब उपस्थित झालेले आहेत, आपलं हार्दिक स्वागत आहे। त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत शाखा प्रमुख। आज काही वर्षापासून जी शाखा आहे त्या शाखा सांभाळण्याचं काम आमच्या काकांनी केलेलं आहे, सुरेश बाळू पाटील साहेब उपस्थित आहेत। मी विनंती करतो की आपण स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे या मुख्य व्यासपीठावर। सुरेश बाळू पाटील साहेब यांचा आपण स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत। स्वागत आणि सन्मान स्वीकारताना वरिष्ठ शाखा प्रमुख गावातील वरिष्ठ नागरिक आहेत सुरेश बाळू पाटील साहेब यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय। त्यानंतर उपस्थित या व्यासपीठावर नारायण तरे काका उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया। मी विनंती करतोय रितेश जोशी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते स्वागत आणि सन्मान करायचं। नारायण तरे काकांचा आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करत आहोत। स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत। मित्रांनो, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत रितेश जोशी यांच्या शुभास्ते आपण हा स्वागत आणि सन्मान नारायण काकांचा आपण करत आहोत। स्वागत आणि सन्मान स्वीकारताना आपण पाहता या मुख्य व्यासपीठावर नारायण तरे काका धन्यवाद, आपण आपली उपस्थिती दाखवली। त्यानंतर उपस्थित या मुख्य व्यासपीठावर केशवजी नाईक साहेब उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान आम्ही करणार आहोत। मी स्वप्नील पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते स्वागत आणि सन्मान आपण करायचे। जेव्हा जेव्हा गावामध्ये मोठा इव्हेंट असतो तेव्हा तेव्हा केशव नाईक महाराज उपस्थित असतात। आज देखील त्यांची उपस्थिती इथे पाहायला मिळाली आणि त्याचा मान सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावर करत आहोत। स्वागत आणि सन्मान स्वीकारताना केशव नाईक महाराज आपण पाहतोय, त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मान आपण करत आहोत त्यांचं। धन्यवाद साहेब, आपण आपली उपस्थिती दाखवली। त्यानंतर सुरेंद्र गुळवी साहेब उपस्थित आहेत, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत। मी विनंती करतोय योगेश मात्रे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते स्वागत आणि सन्मान करायचंय। युवासेना भिवंडी पूर्व विधानसभा युवा अधिकारी माजी नगरसेवक मान्य श्री सुरेंद्र गुळवी साहेब यांचा आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करत आहोत। खऱ्या अर्थाने स्वागत आणि सन्मान आपण ज्यांचा करत आहोत, ज्याने खरंच या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे, त्याचा आवर्जून आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत। माहेची शाल सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत। किंग भादवडकर आयोजित 9000 चषक 2023 मध्ये पुढील स्वागत आणि सन्मान करण्याकरिता सतीश जोशी आपण पुढे यायचंय। आम्ही आपल्या शुभास्ते स्वागत आणि सन्मान आम्ही करणार आहोत। मी विनंती करतोय उपविभाग प्रमुख मानसी रणजित नाईक साहेब उपस्थित आहेत, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान आपण करूया। या स्पर्धेचे फोकसमॅन सतीश जोशी आपण पुढे यायचं।
नरेश मात्र दादांनी मला एकच सांगितलं की हे मुले जे आहेत ना कधीच पुढे यायला बघत नाही, मात्र आज त्यांना व्यासपीठावर आम्ही पुढे आणण्याचं काम केलेलं आहे. कारण की दादांच्या कांद्याला कांदा लावून चांगले सर्व काम करत आहेत, नक्कीच चांगलं काम करत आहेत. स्वागत आणि सन्मान उपविभाग प्रमुख मान्य श्री रणजित नाईक साहेबांचा आपण करत आहोत. नाईक केबल प्रोप्रायटर एनसी रायडरचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करत आहोत. धन्यवाद साहेब. त्यानंतर शहर अध्यक्ष शिव वाहतूक सेना भिवंडी, विभाग प्रमुख शिवसेना मान्य श्री गजेंद्र गुलवी साहेब उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान आम्ही करणार आहोत. कुणाल जोशी आपण पुढे यायचं आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आम्ही करणार आहोत. गजेंद्र गुलवी साहेब उपस्थित आहेत, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत या मुख्य व्यासपीठावर. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये A1 जोडीच्या माध्यमातून सुंदर अशा ट्रॉफीज आहेत. कैलासवासी प्रभाकर गुलवी साहेब आणि कैलासवासी विनोद महादू पाटील यांच्या स्मरणार्थ त्या ट्रॉफ्या आहेत आणि स्पॉन्सर केलेल्या आहेत गजेंद्र गुलवी आणि प्रदीप पाटील दादांच्या माध्यमातून. पुढील स्वागत आणि सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय देवेन पाटील यांना की आपण पुढे यायचं आपल्या शुभास्ते आम्ही स्वागत आणि सन्मान करणार आहोत. या मुख्य व्यासपीठावर विभाग प्रमुख मान्य श्री प्रदीप पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सुंदर अशा चमकत्या ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत आणि त्याचा आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करत आहोत. किंग भादवरकर आयोजित 9000 चषक 2023 या स्पर्धेमध्ये पाहुण्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत. सुंदर असा सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत, त्यांचं आपण धन्यवाद. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान आर्यन 11 संघाचे करता धरता आणि संगणकचे सर आहेत शंकरदादा जुकर, मी यांना विनंती करतो विवेक पाटील आपण पुढे यायचं. मला वाटतं विवेक पाटील नाहीये तिथे, तर शुभम आपण पुढे यायचं. शुभम सोनावणे आपण आपल्या शुभास्ते हा स्वागत आणि सन्मान करायचा. प्रत्येकाच्या हृदयामध्ये रुपेश दादांचं नाव आहे आणि सर्वच या चिमुकल्या मुलांनी गेली 4 वर्ष आपल्या गावाचं नाव उंच केलं क्रिकेटच्या माध्यमातून. आज यावर्षी सिटी इमर्जन्सीच्या माध्यमातून स्पर्धा रंगवलेली आहे. स्वागत आणि सन्मान करताना शुभम सोनावणे, थँक्यू सो मच. कल्पेश मनोहर पाटील उपस्थित आहेत, मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं. कल्पेश पाटील आपण यायचं व्यासपीठावर. पुढील स्वागत आणि सन्मान मी विनंती करतोय रितेश जोशी यांना विनंती करतो आपण पुढे यायचं आपल्या शुभ हस्ते आपण गरकाबाई डोंगरे यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचं. जुगल दिवेकर उपस्थित आहेत, दादांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. रितेश जोशी यांच्या शुभ हस्ते जुगल दिवेकर आपण सत्कार आणि सन्मान आपण करत आहोत. त्यांचं शाखा प्रमुख स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत. जुगल दिवेकर शाखा प्रमुख आहेत, त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान. माहेची शाल या स्पर्धेचा सन्मान वाढवणारा सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. धन्यवाद, आपण आपली उपस्थिती दाखवली. त्यानंतर खऱ्या अर्थाने आम्ही त्यांना प्रेमाने हिरा ठाकूर म्हणतो, हिरामन पाटील उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करतो आपण पुढे यायचं. त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान रितेश जोशी आपण आपल्या शुभास्ते करायचे आणि सन्मान आपण प्रत्येक पाहुण्याचं करत आहोत, कारण की सर्वांनी आपली वेळ काढून आपली उपस्थिती दाखवली आहे. सन्मान स्वीकारताना हिरामन पाटील वर्ष आमच्या सोबत पदयात्रा शिर्डी नक्कीच आमच्या सोबत होते. संतोष मात्रे दादांना विनंती करतो आपण पुढे यायचं, आपला आम्ही स्वागत आणि सन्मान करत आहोत. पुन्हा जोशी आपण पुढे या शुभास्ते आम्ही हा स्वागत आणि सन्मान आम्ही करत आहोत.
जोशी या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत. गरकाबाई डोंगरे समाजसेवक कमी वयामध्ये चांगली उडाण घेत आहेत आणि आपल्या परिसरामध्ये चांगलं काम करतायत आणि दादाचे खरे समर्थक आहेत. धन्यवाद गरकाबाई डोंगरे. मला वाटतं कल्पेश पाटील येत आहेत, आपण त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करूया. कल्पेश मनोहर पाटील ज्यांनी या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे. रितेश जोशी आपण तिथेच थांबायचं, आपण कल्पेश पाटील यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे. जरी आई एकविरा भादवड संघ विजय झाला नाही या स्पर्धेमध्ये, मात्र खूप चांगला क्रिकेट राहिलं तुमच्या संघाचं आणि आपण या संघामध्ये सहभाग घेतला. आम्ही आभार व्यक्त करतो तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत पाहुण्यांचं. स्वागत आणि सन्मान स्वीकारताना आम्हाला पुढे जाण्याची ऊर्जा देणारे कल्पेश पाटील यांचा आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत, सन्मान चिन्ह देऊन. धन्यवाद कल्पेश पाटील. आता आपण स्वागत आणि सन्मान शाही सन्मान ज्यांनी मित्रांनो किंग भादवडकर ट्रॉफीला लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण जगभरामध्ये पोहोचवण्यासाठी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे. आमचे सर्वांचे लाडके नरेशदादा म्हात्रे यांचा आम्ही सर्व ऑर्गनाइज कमिटी स्वागत आणि सन्मान आम्ही करणार आहोत. आपण पुढे यायचं. हा मान आणि सन्मान किंग भादवडकर यांच्या वतीने केला जात आहे. तुमचं मान आणि सन्मान. मित्रांनो लाईट टेलिकास्ट जो आहे किंग ऑफ लाईट टेलिकास्ट प्रिन्स मूवीज, एका कॅमेऱ्याने सतत 3 दिवस स्पर्धा दाखवली. शेवटच्या दिवशी 2 कॅमेरे आणले. नरेश दादांचा आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि हा स्वागत आणि सन्मान करताना स्वप्नील पाटील, रितेश जोशी, गणेश पाटील, योगेश म्हात्रे, कुणाल जोशी सर्वचे सर्वजण हा स्वागत आणि सन्मान करतात. जेव्हा जेव्हा गावामध्ये कोणताही कार्यक्रम असू द्या, साईबाबांची पालखी असू द्या किंवा आमदार चषक असू द्या, नरेशदादांचं 100% आम्हाला असतो आणि या स्पर्धेला देखील. आणि आता एक मेगा सत्कार आपण करत आहोत. या स्पर्धेचा आधारस्तंभ म्हणून आम्हाला सांगण्यात आलं आणि आम्ही देखील पुढे निघून आलो. आमचे सर्वांचे लाडके रुपेशदादा म्हात्रे यांना मी विनंती करतो आपण पुढे यायचं आणि ऑर्गनाइज कमिटी आपण सर्वांनी पुढे यायचंय. संपूर्ण व्यासपीठ आपापल्या जागेवर उभा राहत आहे कारण की हा सन्मान किंग भादवडकर आयोजित 9000 चषक 2023 या स्पर्धेमध्ये आपण करत आहोत. मान्य श्री रुपेशदादा म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान. शिवसेना संपर्क प्रमुख भिवंडी लोकसभा ठाणे ग्रामीण सम्राट मान्य श्री रुपेशदादा म्हात्रे साहेबांचा आम्ही स्वागत आणि सन्मान करत आहोत. जरी आजही तुम्ही माजी आमदार आहेत म्हणजे आमच्यासाठी आपला आमदारच म्हणून आम्हाला खूप आवडेल. धन्यवाद साहेब, आपण उपस्थित दाखवली. नक्कीच पंचांचा स्वागत आणि सन्मान करण्या अगोदर 2 शब्द मार्गदर्शन दादांचे ऐकायला आम्हाला खूप आवडेल. तर डीजे मॅन थोडासा आवाज. थँक्यू डीजे मॅन. थोडासा आवाज खोलायचा माईकचं. सर्वप्रथम हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज नाईक साहेबांना विनंती करतो की आपण 2 शब्द मार्गदर्शन करायचे या स्पर्धेविषयी. शुभेच्छा आपल्या या स्पर्धेला नेहमी असतात आणि आज देखील किंग भादवडकर या स्पर्धेला तुम्ही शुभेच्छा देते. सर्वांना प्रथमतः जय महाराष्ट्र आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. किंग भादवडकर या मंडळाने हे सामने आयोजित केले होते आणि त्या सामन्याचा आज अंतिम दिवस. अंतिम दिवसामध्ये दापोडा आणि मालोडी, कारण मी टॉच उरवताना सांगितलं होतं त्या दापोड्याच्या कॅप्टनला, म्हणे मागच्या फायनलला तुम्ही फायनल जिंकली, आता हे माझ्या हस्ते टॉच आहे, आता तू टॉच हरला, आता काय आम्ही जिंकू म्हणे. पण खरं म्हणजे 10 बॉल हुकले, ते 10 बॉल मिस केले त्यांनी. 10 बॉल निरीक्षण करा. ते बॉलरची स्तुती करतो ज्याने या साईडने बॉलिंग केली. अतिशय उत्कृष्ट बॉलिंग केली त्यांनी. एवढी जबरदस्त बॉलिंग केली की 4 बॉल लगातार मिस केले. लगातार ज्यावेळेस बॅटमॅनचा आत्मविश्वास संपतो ना, त्यावेळेस साधाही बॉलर असला तरी तो बॉल पास करतो बरं का. आणि खेळामध्ये हार जिथे ठेवलेली असते, कधी कोणी सांगू शकत नाही. खेळ असू नये तिथं कुठलाही गेम असू दे,
हार जितवणे ज्याचे पचवण्याची ज्याची ताकद आहे ना त्याला खरा युद्ध म्हणायचं बरं का. महाराज 2 मिनिटं थांबा. सराव बंद करायचंय. ए ए ए ए सराव बंद करायचंय. चला रे, अरे इकडे अरे ए पोरांनो, अरे मग फायनल झाली मग परत काय खेळायचं रे. तर खरं म्हणजे दोन्ही संघ आपले आणि ज्युनियर संघ आहेत. अतिशय आम्हाला स्वाभिमान असं वाटतो कुठलाही संघ जिंकून दे, म्हणजे आमच्या गावातला असो अथवा नसो, पण ही जी मुलं आहेत ही आमची मुलं आहेत. आम्ही आमची समजतो, आमच्या परिसरातली मुलं आमची समजतो. जे खेळाडू जे आहेत आज जर यांनी विकास केला किंवा एक एक कुठे कुठे जातो आम्ही मॅच बघायला, आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवतात, त्यावेळेस आम्ही बघतो की कुठल्याही गावातला खेळाडू असू दे त्याने त्या गावासाठी खेळलं पाहिजे, लक्षात ठेवायचं. हा गावासाठी जो खेळतो ना तो खेळाडू खरा. बाकी आता व्यावसायिक क्रिकेट झालेलं आहे. तुम्ही 5,000 दिले की तुमच्याकडे, तुम्ही 25,000 दिले की तुमच्याकडे, असा गेम झाले. ते बघणं, क्रिकेट बघण्याला वैताग येतो खरं म्हणजे. पण असे एका गावातली जी खेळाडू आहेत, एका गावातली जी खेळतात ना, त्यावेळेस असा स्वाभिमान वाटतो की नाही खरोखर हा क्रिकेट बघितला पाहिजे. नाही तर नुसतं तुम्ही पैसे द्यायचे, खेळाडू विकत घ्यायचे, हा फायनल मारायच्या. आता BC4ने एक नियम काढलेला आहे की सर्व संपूर्ण जे संघ आहेत ते समसमान केलेले आहेत BC4ने. खरोखर त्यांचा अभिनंदन करतो की सगळे पूर्वी असं होतं की धनेश 11 कुक्षे या पूर्ण तालुक्यामध्ये 1 नंबरची टीम, तीच फायनल मारायची. कुठेही गेलं की त्यांचंच फायनल. कारण प्लेयर्स 11चे 11 प्लेयर असे होते की कोणी कधी डोळे झाकून सिक्स मारायचे असे. पण आता BC4ने एक नियम काढलेला आहे की समान झाले पाहिजे टीम, आणि समान झालेल्या आहेत आता टीम. आता बघा चॅलेंजनी 2-3 फायनल मारल्या, धनेश 11ने 2-3 फायनल मारल्या, समान झाल्यामुळे. नाहीतर एकत्र जर सगळे एका टीममध्ये जर सगळे खेळाडू असले तर अवघड होऊन जातं फार. आणि खरं म्हणजे या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे, या मैदानामध्ये पूर्वी अशी झाडं होती, चॅलेंजमध्ये जशी झाडं होती ना तशी झाडं होती या मैदानामध्ये. पण आमच्या या गावांनी, दोन्ही गावांनी अतिशय मेहनत घेऊन, खरं म्हणजे मदन बुवा नाईक साहेबांनी हा राखलेला ग्राउंड आहे. माजी नगराध्यक्ष, कारण इथे एक सोसायटीने अशा रेघा आखलेल्या, आरक्षण केलेलं, आणि तो ग्राउंड राखला. कारण गावासाठी जो जो कार्य करीत असेल कोणी असू दे त्याच्यासाठी आम्ही कधी तत्पर आहोत. कारण या मैदानामध्ये ज्यावेळेस ही लाईन चालू होती त्यावेळेस इथे सलाम आदमीची एक सोसायटी होती, इथे ग्राउंड याने आरक्षित केलेला होता. त्यावेळेस त्यांना रिक्वेस्ट करून हा ग्राउंड ठेवला. आणि या ग्राउंडमध्ये एक विशेषता आहे, आपले क्रिकेट, आमच्या गावाचा इतिहास सांगतो तुम्हाला क्रिकेटचा. आमच्या गावामध्ये एक तागवाले गुरुजी म्हणून होते, धनेश तागवाले काहीतरी असं नाव होतं त्यांचा गुरुजींचा, प्रकाशचे वडील. आणि बाबुलनाथ नाईक यांनी क्रिकेट चालू केला, तो पण लेदर क्रिकेट चालू केला बरं का. त्या काळामध्ये 35, 38, 40 वर्ष अगोदर लेदर क्रिकेट इथे खेळायचे, साध्या मैदानामध्ये खेळायचे. आणि त्या लोकांना ज्यावेळेस त्यावेळेस विनिंगवर चालायची मॅच, 2-2 विनिंग चालायच्या. आणि अशा काळामध्ये ज्यांनी क्रिकेटला जीवनदान दिलं, आमचे लाडके गायक, महाराष्ट्राचे लाडके गायक ऑर्केस्ट्रावाले बाबुलनाथजी नाईक, त्या काळची कॅसेट त्यांची 30 वर्ष अगोदरची, मडका फुटला मातीचा, असे ते नियमाचं पुस्तक घेऊन जायचे. त्या काळात नेम कोणाला माहीत नव्हते क्रिकेटचे काय नेम आहेत, आणि पुस्तक घेऊन जायचे. एखाद्याने आऊट दिला, ए बघ नेम बघ, दाखवायचे नेम. आपल्याला तरी काय माहिती, नेम दाखवायचे, हे बघ नेम, असं नेम आहे रे क्रिकेटचा. अशाने जे क्रिकेट जीवन ठेवलं त्या काळात त्यांनी चालू केलं. आणि आज उंच शिखरावर क्रिकेट आहे. पण सगळ्या खेळाडूंना एक नम्रतेची विनंती आहे, तुम्ही टेनिस क्रिकेट खेळता त्याबरोबर लेदर क्रिकेटही खेळा. कारण आपल्याकडे लेदर क्रिकेट फार कमी चालतो, फार कमी. तुम्ही धोबी तलावला जा, तो आहे ना काय त्याचा नाव, हा अल्ताफ बाली, त्यांनी सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे. लेदर क्रिकेटवर फार जोर आहे त्यांचा. हुसेन म्हणून जे कोच आहेत, अतिशय लेदरमध्ये तुम्ही जर खेळले, कारण भिवंडीचा असा इतिहास आहे की एकच भिवंडीचा एक प्लेअर उस्मान मालवी म्हणून एकच रणजीमध्ये खेळतोय. कारण आपल्याकडे लेदर क्रिकेट खेळतच नाही.
असो काही असू दे, तुम्ही तुमच्या पद्धतीने चांगले खेळले, दोन्ही संघ चांगले खेळले आणि विशेषतः म्हणजे किंग भादवड या संघटनेने आम्हाला बोलवलं, बहुमान दिला, त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. प्रथमतः दोन्ही संघांचा आभार मानतो बरं का, दापोडे आणि मालोडी. कारण कोणीतरी हारतं आणि कोणीतरी जिंकतो हे लक्षात ठेवायचं. आणि जिंकलेल्या संघाचा अभिमान, हरलेल्याही संघाचा अभिमान. आणि माझे 2 शब्द संपवतो, पुढे मला कार्यक्रमाला जायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद महाराज, आपण खूप चांगलं मार्गदर्शन केलं या स्पर्धेला. रितेश पाटील दादांचं देखील आगमन झालेलं आहे. या मुख्य व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे. अजून आम्हाला 2 शब्द मार्गदर्शन ऐकायला चांगलं वाटेल. जेव्हा बोलतात तेव्हा कडकच बोलतात. रुपेदादा मात्रेंचं आपण 2 शब्द मार्गदर्शन या स्पर्धेविषयी. राजा छत्रपती शिवरायांना प्रथम वंदन करून छत्रपती शिवाजी क्रीडांगण भादवड टेमगरपाडा या मैदानावर आज किंग भादवडकर यांच्या माध्यमातून आयोजित 9000 चषक 2023 अतिशय चांगल्या पद्धतीने या स्पर्धा पार पडलेल्या आहेत. आजच्या ह्या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मंचावरील सर्व सन्मान्य मान्यवर, या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सर्व सन्मान्य क्रिकेटर, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेले सर्व प्रेक्षक, सर्वप्रथम मी या ठिकाणी किंग भादवडकर या ग्रुपचं मनापासून अभिनंदन करतो. अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन या क्रिकेटच्या माध्यमातून आपण केलेलं आहे. गेल्या 2-3 वर्ष सातत्याने कोरोना काळ असल्यामुळे ज्या मॅचेस या मैदानावर कमी प्रमाणात होत होत्या, परंतु आता ह्या वर्षी खूपच मोठ्या प्रमाणात झालेल्या आहे. आणि ह्या मैदानावर मॅची ज्यावेळी होतात, एक वैशिष्ट्य असं आहे की या मैदानातल्या मॅची निर्विघ्नपणे पार पडत असतात. याला कारण असं आहे की या मैदानावर येणारी आमचे सर्व गावकरी मंडळी जी आहेत ती अतिशय चांगल्या पद्धतीची आहेत, ते खेळाला प्रोत्साहन देणारी आहेत आणि म्हणून कुठलाही गालबोट न लागता ह्या स्पर्धा यशस्वी पार पडत असतात. मी किंग भादवडकरच्या संघाने हे चषक आयोजित केलं, मी त्यांना शुभेच्छा देत असताना एवढंच सांगेन की तुम्ही यापूर्वी अंडरआर्म क्रिकेट देखील केला होता आणि आता ह्या खरं तर सिटी एमर्जन्सी म्हणजे BC4च्या खाली खरं तर आपल्याकडे आता स्पर्धांचं खूप मोठं हे आहे की 40+, त्यानंतर ओपन क्रिकेट BC40 आणि त्यानंतर आपलं 8 ते 10 असं आणि अंडर-19 अशा पद्धतीच्या सर्व खेळांचं आयोजन होत असतं. आणि क्रिकेटच्या माध्यमातून सर्व तरुणांना त्यांच्यामधलं क्रिकेटचं कौशल्य दाखवण्याची संधी खऱ्या अर्थाने सर्व आयोजक या ठिकाणी उपलब्ध करून देत असतात. अनेक स्पर्धा झाल्या आणि त्या स्पर्धांच्या माध्यमातून सर्व क्रिकेटरांना खरं तर त्यांचं क्रिकेटमधलं कौशल्य दाखवता आलं. या ठिकाणी आपण सर्वांनी चांगला खेळ केलात आणि खेळाच्या माध्यमातून आपल्यामधलं कौशल्य दाखवलेलं आहे. मी सर्व खेळाडूंचं मनापासून अभिनंदन करतो. असंच चांगल्या पद्धतीने खेळत राहा, आनंदी राहा आणि आपल्या गावाचं, आपल्या परिसराचं नाव मोठं करा, स्वतःचं नाव देखील मोठं करा, मोठे व्हा. मात्र खोटे होऊ नका, कारण खोट्यांचा सुसुलाट सध्या जास्त झालेला आहे. आणि म्हणून आपला प्रामाणिकपणा, खेळ असो किंवा कुठलाही क्षेत्र असो, जिथे आपण असू तिथे प्रामाणिक राहिलं पाहिजे. त्या खेळाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, त्या संघाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, आपल्या गावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. आपण ज्या ठिकाणी असू त्या प्रत्येक गोष्टीशी आपण प्रामाणिक राहिलो तर निश्चितच लोक आपलं नाव चांगल्या पद्धतीने घेतील. अन्यथा आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की खोट्यांचा इतिहास हा थोड्या दिवसाचा असतो. आणि म्हणून तुम्ही सर्वजण चांगल्या पद्धतीचा खेळ करून या स्पर्धेला आपण चांगल्या पद्धतीने पार पाडलेला आहे. म्हणून मी तुमचं सर्वांचं अभिनंदन करून या ठिकाणी या स्पर्धेला खरं तर पंच असतील, आमचे समालोचक असतील, या ठिकाणी लाईव्ह ऑर्केस्ट्रा आहे, त्याचप्रमाणे ही जी मुलं आहेत, खरं तर बॉल आपण बघतो की स्टेडियमच्या बाहेर जातो, परंतु तो बॉल आणण्यासाठी जी मेहनत करणारी मुलं असतात ती कधी समोर येत नाहीत, परंतु पडद्यामागे राहून देखील या कुठल्याही स्पर्धेला खऱ्या अर्थाने ते आपल्या यशस्वी करण्यासाठी मेहनत करत असतात. खरं तर त्यांचं नाव कोणी घेत नाहीत, परंतु त्यांचं देखील मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला स्पॉन्सरशिप दिली त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि आपल्याला सर्वांना एवढीच विनंती करेन, खेळाडूंना, सर्व आयोजकांना देखील,
की सध्या राजकीय परिस्थिती आपल्याला सर्वांना माहीत आहे. मी नेहमीच सांगत असतो, खेळाचं राजकारण होऊ देऊ नका, कारण राजकारणाचा खेळ झालाय, मात्र खेळाचं राजकारण होऊ देऊ नका आणि चांगल्या पद्धतीने खेळा, आपल्या आरोग्यासाठी खेळा. निश्चितच आपल्या सर्वांना या मकर संक्रांतीच्या देखील मी या माध्यमातून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांना या ठिकाणी हे नवीन वर्ष सुखाचं, समाधानाचं आणि समृद्धीचं, भरभराटीचं जावो अशा पद्धतीच्या शुभेच्छा देऊन किंग भादवडकर ह्या संघाचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं, जो सन्मान केला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये देखील तुम्हा सर्वांकडून अशाच प्रकारचं चांगलं काम व्हावं म्हणून मी ईश्वराचरणी प्रार्थना करेन की माझ्या या सर्व सहकाऱ्यांना, या मुलांना, त्यांना मदत करणाऱ्या सर्वांना चांगलं उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य आणि सुख समृद्धी लाभो अशा प्रकारची प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, खूप चांगला मार्गदर्शन राहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतो रितेश पाटील दादांना की आपण पुढे यायचं, आपण स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करायचा. स्वप्नील पाटील आपण आपल्या शुभास्ते स्वागत आणि सन्मान करायचं. रितेश पाटील दादा एक उत्कृष्ट क्रिकेटपटू देखील आहेत आणि एक स्वतः ऑर्गनाइज देखील आहेत. जेव्हा जेव्हा आर्के ट्रॉफी मित्र या ग्राउंडवर झाली तेव्हा रितेश पाटील दादांचं नक्कीच ऑर्गनाइज चांगलं आम्हाला पाहायला मिळालं. त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करत आहोत. स्वप्नील पाटील यांच्या शुभास्ते आम्ही स्वागत आणि सन्मान करतोय. त्यांना देखील या स्पर्धेचा सन्मान चिन्ह, माहेची शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. स्वप्नील पाटील यांच्या शुभास्ते स्वागत आणि सन्मान स्वप्नील पाटील यांच्या शुभास्ते केला जात आहे. रितेश पाटील दादांचं धन्यवाद दादा, आपण आपली उपस्थिती दाखवली. त्यानंतर सूरज पांडे यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मी स्वप्नील पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते थोड़ी स्वागत आणि सन्मान करायचा है. सूरज पांडे हमारे बीच उपस्थित है, उनका स्वागत और सन्मान किया जा रहा है इस टूर्नामेंट के माध्यम से. माहेची शाल या स्पर्धेचा सन्मान वाढवणारा सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. धन्यवाद सूरज पांडेजी. या स्पर्धेचा सर्वात मोठा पारितोषिक जो आहे ना मित्रांनो, मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी स्पॉन्सर इथे उपस्थित झालेले आहेत. निलेश दिवेकर यांना मी विनंती करतो आपण पुढे यायचे, आम्ही आपला स्वागत आणि सन्मान आम्ही करणार आहोत. कुमार निलेश दिवेकर, मी स्वप्नील यांना विनंती करतो की आपण स्वागत आणि सन्मान करायचं. स्वागत आणि सन्मान करताना स्वप्नील पाटील या स्पर्धेचे आयोजक आणि फाउंडर. मित्रांनो, मालिकावीरची जी ट्रॉफी आहे, सुंदर अशी चमकती ट्रॉफी या मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळते. कुमार निलेश दिवेकर यांचा आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत. धन्यवाद आपली ही उपस्थिती. ज्यांनी आज संपूर्ण दिवस मनोरंजन केलं, मनोज भंडारी आणि कुणाल जोशी प्रस्तुत ऑर्केस्ट्रा त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मी मनोज भंडारी यांना विनंती करतो आपण पुढे यायचं, आपण प्रत्येक कलाकाराचा सत्कार करूया. मनोज भंडारी यांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय माझे आमदार रुपेशदादा म्हात्रे यांना की आपण आपल्या शुभास्ते हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. भिवंडीचा लाडका सिंगर आणि आगरी कोली गीतांचा बादशाह असं म्हटलं जात आहे आणि चांगला आवाज त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून आज दिवसभरामध्ये दादांच्या नावांचं देखील गुणगान गाणारे आमचे गायक मनोज भंडारी यांचं स्वागत आणि सन्मान. त्यानंतर भिवंडी नव्हे तर ठाण्याची लाडकी गायिका पौर्णिमा शिंदे उपस्थित आहे. तिला मी विनंती करते की आपण पुढे यायचंय, आम्ही आपला देखील स्वागत आणि सन्मान करू. मी विनंती करतो हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज नाईक साहेबांना की आपण आपल्या शुभास्ते हा स्वागत आणि सन्मान करायचा. सध्या भिवंडी नव्हे तर संपूर्ण ठाण्यामध्ये चर्चा आहे. पौर्णिमा शिंदे यांचा खूप चांगला आवाज संगीताच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळाला. पौर्णिमा शिंदे यांना सांगू इच्छितो की विश्वनाथ महाराज नाईक हे देखील स्वतः भजन सम्राट आहेत. धन्यवाद. आणि आता वेळ झाली आहे ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी जी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे.
आज जरी कैलासवासी रामचंद्र जोशी कैलासवासी अलका रामचंद्र जोशी आज आपल्यामध्ये नाही आहेत मात्र त्यांच्या आठवणींना उजाला देण्याकरिता ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यात आलेली आहे रितेश जोशी यांना मी विनंती करतोय आणि कुणाल जोशी यांना विनंती करतोय दोन्ही बंधूंनी पुढे यायचं आहे आम्ही आपला शाही सन्मान करत आहोत मी विनंती करतोय नरेश दादा मात्र यांना की आपण आपल्या शुभास्ते हा स्वागत आणि सन्मान करायचा आणि सतीश जोशी आपण देखील यायचं तिघांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया श्री परिवाराचा स्वागत आणि सन्मान आहे स्वागत आणि सन्मान माहेची शाल ओढली जात आहे तिन्ही बंधूंना जोशी ब्रदर्स हा सत्कार आणि सन्मान स्वीकारताना हा सुंदर असा सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत नरेश दादा मात्रे यांचे शुभ असते धन्यवाद मित्रांनो असाच तुम्ही सपोर्ट करत राहा ही स्पर्धा पुढच्या वर्षी पुन्हा एकदा मोठ्या अंदाजामध्ये आम्ही घेऊन येऊ अभिमन्यू तरे उपस्थित असतील तर आपण मुख्य व्यासपीठावर यायचे भाविक मंडप डेकोरेटर प्रोप्रायटर अभिमन्यू तरे दादांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचे मला वाटतं शुभम अभिमन्यू तरे यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचे यस आहेत उपस्थित आहेत भाविक मंडप डेकोरेटर प्रोप्रायटर मित्रांनो अतिशय सुंदर असा शामियाना कोणत्याच गोष्टीची कमी नाही आहे मी विनंती करतोय गजेंद्र गुलवी साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या शुभास्ते स्वागत आणि सन्मान करायचं अतिशय सुंदर असं शामियाना किंग भादवडकर या स्पर्धेच्या माध्यमातून त्याने बनवण्यामध्ये खूप मेहनत घेतली या स्पर्धेला थँक्यू सो मच अभिमन्यू तरे साहेब धन्यवाद गजेंद्र गुलवी साहेब त्यानंतर मित्रांनो केल डीजे हो त्याची इच्छा आहे की संपूर्ण ऑर्गनाइज कमिटीचे शुभ असते या चला आपण या ऑर्गनाइज कमिटी आपण पुढे या सर्वांनी एकत्र होऊन कपिल पाटील याचा आपण स्वागत आणि सन्मान करूया पहिल्या दिवसापासून पहिल्या चेंडूपासून चांगला डीजे आम्हाला लाभलेला आहे आणि त्याची इच्छा आहे की संपूर्ण ऑर्गनाइज कमिटीमधून हा आमचा स्वागत आणि सन्मान करावा स्वागत आणि सन्मान करताना मिस्टर केल मित्रांनो चांगला संगीत त्यांनी पेश केला पहिल्या दिवसापासून कपिल पाटील याचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय पहा अतिशय सुंदर असा सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर स्मित असतो ते आहेत कपिल दीपेश आपण यायचं आज दोन डीजे मॅन एकाच व्यासपीठावर दीपेश किशोर नाईक मूर्ती लहान आहे चला या आपण पुढे मी विनंती करते स्वप्नील यांना की आपण आपल्या शुभास्ते स्वागत आणि सन्मान करायचं आमच्या ऑर्केस्ट्राला त्यांची डीजेची साथ आहे पेश आणि मंगेश पाटील यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं अर्थाने 3 दिवस या खेळपट्टीची रूप शोभा जी आहे सांभाळण्याचं काम केलं आहे मी विनंती करतोय मला वाटतं लालचंद तरे फायनलच्या मॅच मध्ये आहे मात्र मंगेश पाटील यांना मी आवर्जून आवाज देईन आपण व्यासपीठावर यायचंय नक्कीच मंगेश पाटील देखील त्यानंतर आपण किंग ऑफ लॅटिन कास्ट प्रिन्स मूवीजचे चला आपण ऑपरेटर पुढे यायचं आपण मी स्वागत आणि सन्मान करण्याकरिता प्रदीप दादा पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते किंग ऑफ लॅटिलिकास प्रिन्स मूवीज रवींद्र गुलवी आणि त्यांचे संपूर्ण टेक्निकल जे कॅमेरा ऑपरेटर आहेत सिस्टम ऑपरेटर आहेत त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत विभाग प्रमुख प्रदीप दादा पाटील यांच्या शुभास्ते हा स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत धन्यवाद आपण खूप चांगला लॅटिलिकास संपूर्ण जनतेपर्यंत पोहोचलेला आहे स्वागत आणि सन्मान स्वीकारताना प्रिन्स मूवीज आता वेळ झाली आहे ज्या पंचांनी या स्पर्धेला अतिशय सुंदर असा साथ दिलं सर्वप्रथम द ग्रेट लेजंड टेनिस क्रिकेट बॉल मध्ये ज्याने हवे दिवे गावाचं नाव उंच केलं मनोज भोईर सरांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं मी विनंती करतोय रणजित नाईक साहेबांना की आपण आपल्या शुभास्ते हा स्वागत आणि सन्मान आपण करायचं
मित्रांनो सर्वांनाच माहिती असेल मनोज भोईर कोण, तर पहा आपल्याला कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहायला मिळतील. धनेश एलियन कुकसे टीम असो की महेंद्र स्पोर्ट असो की हावे दिवेची टीम असो, नेहमीच चांगला टेनिस क्रिकेट बॉल खेळलेले आहेत आणि ओल्ड इज गोल्ड लेजंड पंच आहेत मनोज भोईर यांचं आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत. मनोज भोईर सरांचा आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत या मुख्य व्यासपीठावर. धन्यवाद सर, एकही निर्णय चुकीचा दिलेला नाहीये. धन्यवाद. त्यानंतर मित्रांनो संगीत सम्राटचा आपण स्वागत सन्मान केलं, मात्र ज्याने आपल्या आवाजाने वेळ झाली आरतीची हा संगीत रचलं राजेश पाटील सर देखील या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकामध्ये नक्कीच होते. मित्रांनो सर्वप्रथम कलाकारासाठी टाळ्या वाजवा, त्यानंतर पंचांसाठी टाळ्या वाजवा. केशव महाराज नाईक साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभास्ते स्वागत आणि सन्मान करायचं. एक जबरदस्त सिंगर अंजूर गावचे राजेश पाटील यांचा आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत. पंच म्हणून या स्पर्धेला लाभले, मात्र आम्ही कलाकार माणसं आहात, आम्हाला माहिती आहे की आप मोठे कलाकार आहात. संगीत सम्राट वेळ झाली आरतीची हा गाणं जो आहे दादानी रचला आहे आणि स्वतः दादा गायलेले आहेत. धन्यवाद दादा, आपण या स्पर्धेला उपस्थित दाखवली. आइए, हमारे सभी ऑर्गेनाइज कमेटी हमेशा कहते हैं कि सिद्दीक भावे की कार्बन कॉपी है, लेकिन मैं कहूँगा कॉपी नहीं है, वो रियल है. रकीब अंसारी आपको आगे आना, आपका स्वागत और सम्मान किया जाएगा इस VIP डाइस पे. मी विनंती करतोय जुगल दिवेकर यांना की आपण आपल्या शुभास्ते स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आमचे कॉमेंटर रकीब अन्सारी याचा. मित्रांनो जेव्हापासून या मैदानावर स्पर्धा सुरू झाली आहे ना, रकीब अन्सारी सध्या याच मैदानावर समालोचक करत आहेत आणि आज पुन्हा एकदा आपण त्यांचा सन्मान करत आहोत. स्वागत और सम्मान किया जा रहा है रकीब अंसारी का. इस टूर्नामेंट की यादगार शाल ओढ़ी जा रही है उनको. धन्यवाद रकीब, बढ़िया समालोचन. नक्कीच राजेश पाटील दादांना या स्पर्धेला शुभेच्छा द्यायच्या आहेत. नक्कीच त्यांच्या शुभेच्छा आपण ऐकणार आहोत. मी प्रथमतः इथे उपस्थित मान्यवरांचे आभार मानतोय की आपण या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून उपस्थिती लावलीत. तसेच किंग भादवडकर 9000 चषक 2023 या मंडळाचे सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथं आमंत्रित केलं. हा क्रिकेट खेळ आपण माणसं आहोत. जर या स्पर्धेमध्ये आमच्याकडून काही चूकभूल झाली असेल तर मी सर्व खेळाडूंची जेवढे टीम होते, जेवढे स्पर्धक होते, मी सर्वांची माफी मागतो. शेवटी माणसं आहोत, चुकी माणसाकडनं होतोय. पण 33 वर्षाच्या करिअरमध्ये मी क्रिकेटसुद्धा खेळतो, आत्तापर्यंत खेळतोय. जर मी कधी एकतर्फी निर्णय घेतला जाणून बुजून तर ते माझ्या आयुष्यातील क्रिकेटच्या खेळीला कलंक लागेल एवढं नक्की. म्हणून मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांची माफी मागतो आणि इथे 2 शब्द बोलण्याला संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. नक्कीच दादा, मी सर्व खेळाडूंना एक विनंती करतोय की कधी कधी बघा कॉमेंट्री चालू असतोय, तिथं बॉलर बॉल टाकतोय, चुकून एज लागते आणि ती पंचांच्या लक्षात येत नाही. पण तिथं मात्र त्या खेळाडूला नक्कीच विनंती करेन की त्या खेळाडूने आपली खेळाडू वृत्ती दाखवावी, जेणेकरून पंचांना गालबोट लागणार नाही. धन्यवाद. धन्यवाद दादा, अतिशय जबरदस्त. एकच बोलले मात्र चांगलेच बोलले. आपण एक्सपर्ट स्कोरर या स्पर्धेला ज्याने 3 दिवस चांगला स्कोरिंगचं काम केलं आमचे मोठे बंधू संदीप पाटील, सुरेंद्र गुलवी साहेबांच्या शुभास्ते त्यांना शाल ओढली जात आहे आणि या स्पर्धेची फी आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. तो आइए दोस्तों, अब उस आवाज का हम सत्कार सम्मान करने जा रहे हैं जिनके बगैर भादवड़ का कोई भी टूर्नामेंट अधूरा है, और खास तौर पर किंग भादवड़कर चषक तो पूरी तरह से अधूरा था. एक शेर के साथ इनको आवाज देना चाहूंगा. कुछ ही होते हैं ऐसे लोग जो बूंदों से समुंदर बन जाते हैं और जिंदगी से लड़ते लड़ते सिकंदर बन जाते हैं. आइए, लड़ते सिकंदर बन जाते हैं. आइए हमारे संदेश पाटिल, सूरज पाटिल जी के शुभ हाथों से हम सुरेश पाटिल जी के शुभ हाथों से हम इनका भव्य सत्कार सम्मान करने जा रहे हैं. बहुत लाजवाब कमेंट्री की इससे पहले जय बजरंग चषक, अब उसके बाद
अब किंग भादवलकर 999-900 चषक में भी, और हरफन मौला ये देखिए, मैं हमेशा कहता हूँ ये इंसान एक है लेकिन काम अनेक करता है। बेंजो बोलिए, डीजे ऑपरेटर बोलिए, लाइव टेलीकास्ट का ऑपरेटिंग सिस्टम बोलिए, अंपायरिंग बोलिए, स्कोरिंग बोलिए, कमेंट्री बोलिए, हर एक चीज में बाकमाल है, इनका कोई सानी नहीं, बेमिसाल है हमारे संदेश पाटिल। वो कहते हैं ना, ऊपर वाले ने ऐसा पीस एक ही बनाया है, उसके बाद कोई नहीं। और काफी भारी भरकम शरीर के भी मालिक है, ऐसा बनना भी बहुत मुश्किल है। कीप इट अप संदेश पाटिल, इसी तरह काम करे और नाम करे। बहुत बहुत धन्यवाद रकीब अन्सारी. पुढील कार्यक्रमाकडे आम्ही वळणार आहोत. चला आपण पुढील कार्यक्रम जो आहे पहिला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देणार आहोत. सर्वप्रथम जर चुकून कोणाचा स्वागत आणि सन्मान राहिला असेल, दिलगिरी व्यक्त करतो मी. पुढील कार्यक्रमासाठी माझ्या हातामध्ये नक्कीच लिस्ट दिलेली आहे. सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. नक्कीच ऑर्गनाइज कमिटीची इच्छा आहे की मी विनंती करतोय रुपेश दादा मात्रे यांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. संपूर्ण ऑर्गनाइज कमिटीचं आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. या पुढे सर्व जे आयोजक आहेत त्यांनी पुढे या. दादांच्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान. सर्वप्रथम योगेश मात्रे, तसेच कुणाल जोशी, गणेश पाटील, रितेश जोशी आणि शुभम सोनवणे, देवेन पाटील, सतीश जोशी या सर्वांनी पुढे यायचंय. हो, विवेक पाटील आपण देखील या. सर्वांचं आपण स्वागत आणि सन्मान. नाही, आम्ही घेऊ ते ट्रे हातामध्ये, आपण आपला आम्ही सन्मान करतोय. स्वागत आणि सन्मान पहा. आयोजकांची देखील इच्छा आहे की दादांच्या शुभ हस्ते आमचं स्वागत आणि सन्मान होणं गरजेचं आहे, कारण की दादांच्या शब्दापुढे काहीच नाही आहे. आणि आज करून दाखवलं पुन्हा एकदा किंग भादवडकर 9000 चषक 2023 या स्पर्धेचा हा सर्वांचा सन्मान वाढवला जात आहे. धन्यवाद रुपेश दादा मात्रे आणि संपूर्ण किंग भादवडकर. धन्यवाद डीजे मॅन. चला आता वेळ झाली आहे. बक्षीस वितरण कार्यक्रम जो आहे त्याला मी सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅच, ज्याने फायनलच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. मोस्ट वेलकम छायांक मात्रे उपस्थित झालेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. खेळाडूचं नाव आहे भावेश. इज अ मॅन ऑफ द मॅच. भावेश आपण यायचंय फायनलच्या मॅच मध्ये चमकदारी कामगिरी आपल्या संघासाठी. सर्वप्रथम नारायण तरे काकांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि जो थंडा जो आहे कोल्ड्रिंक जी आहे ती नितेश पाटील यांनी दिलेली आहे, ती कोल्ड्रिंक्स आपण विनंती करूया सुरेश पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभास्ते कोल्ड्रिंक्स द्यायचे. या आपण देखील या सुरेश पाटील साहेब. भावेश स्मित ठेवायचे चेहऱ्यावर, कारण की आनंदाचा क्षण आलाय. युग 11 मालोडी संघासाठी फायनल मॅचचं मॅन ऑफ द मॅच रितेश जोशी यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, नितेश पाटील यांच्या माध्यमातून थंडा. त्यानंतर आपण बोलूया. धन्यवाद डीजे, थोडासा आवाज कमी लाईटली. या स्पर्धेमध्ये ज्याने एष्ट्यांचा वेध घेणारा परफॉर्मन्स केला, दांडी गुल केली फलंदाजाची, चारो खानी चित केलं फलंदाजाला गोलंदाजाने, या स्पर्धेचा किंग भादवडकर चषकाचा उत्कृष्ट गोलंदाज खेळाडूचं नाव आहे. सर्वप्रथम मी पाहुण्यांचं नाव घेईन, त्यानंतर हा बक्षीस त्यांच्या शुभास्ते देईन. मी विनंती करतोय शंकरदादा जुकर यांना मी विनंती करतोय आपण पुढे यायचंय. आणि जय भवानी गुरुनाथ तरे काकांना विनंती करतोय की आपण पुढे यायचंय. हा बक्षीस जो आहे आपण आपल्या शुभास्ते देणार आहोत. वेलकम लायन ऑफ भिवंडी. संजयभाई मात्रे यांचं या मुख्य व्यासपीठावर आगमन होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपल्यास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. या मुख्य व्यासपीठावर लायन ऑफ भिवंडी संजयभाई मात्रे यांची उपस्थिती होते. खेळाडूचं नाव आहे ट्रिपल ए देवलीकर.
ज्याने तब्बल 10 विकेट घेतले आणि खेळाडूचं नाव आहे जितू, जो फ्रंट लाईन गोलंदाज आहे. ट्रिपल ए देवलीकर संघाचा ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज. पूर्वा सागर पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही सुंदर अशी ट्रॉफी आपण देत आहोत. चला खेळाडूने यायचे जितू. ट्रिपल ए देवलीकर, ॲडव्होकेट अनिल देवलीकर यांचा संघ होता. त्या संघाने खूप चांगली कामगिरी केली आणि ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज जितू. धन्यवाद डीजे. पुढील बक्षीस जो आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी झोप उडवणारे फलंदाज, या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. मी खेळाडूचं नाव थोड्या वेळात घेईल, मात्र मी पाहुण्यांची नावं आवर्जून घेईल. मी विनंती करतोय हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज नाईक, जुगल दिवेकर दादांना विनंती करतोय आपण पुढे यायचंय. तसेच केशव नाईक महाराजांना मी विनंती करतो, तिन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण पुढे यायचं. विश्वनाथ महाराज नाईक साहेब आपण पुढे यायचंय. जुगल दिवेकर आपण देखील पुढे यायचंय आणि केशवजी नाईक साहेब आपण देखील पुढे यायचंय. मित्रांनो, या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने षटकारांची आतिषबाजी केली, ओम साई धाबा दापोडे टीम संघाचा राहुल ठरलाय उत्कृष्ट फलंदाज. राहुल आपण यायचंय. आज बर्थडे गिफ्ट मिळालेला आहे उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेच्या माध्यमातून. कैलासवासी सागर कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ ही सुंदर अशी ट्रॉफी आहे आणि ती ट्रॉफी आपण देत आहोत फलंदाज राहुल याला, ज्याने 82 धावा कुठलेल्या आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज नाईक, केशव महाराज नाईक आणि जुगल दिवेकर यांच्या शुभास्ते ही ट्रॉफी आपण देत आहोत. डीजे ऑर्केस्ट्रा झाला तरी चालेल. धन्यवाद डीजे. थांबा थोडेसे 2 मिनिटं ऑर्केस्ट्रा में जेव्हा सांगितलं तेव्हाच वाजवा आता, कारण कार्यक्रम भरपूर मोठा आहे. सर्वप्रथम लहान ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे यांचं आपण स्वागत आणि सन्मान करूया. ऑर्गनाइज कमिटीची इच्छा आहे की हा शाही सन्मान आहे आणि या स्पर्धेचा स्पेशल सन्मान आहे. मी सर्वांना विनंती करतोय आपण सर्वांनी पुढे यायचंय. ऑर्गनाइज कमिटी आणि ऑर्केस्ट्रा मॅन हे नादी लागले त्यांचे 12 वाजले, हे नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले. सारे सारे दशू मंदर, सारे सारे दशू मंदर. संजय भाई एक नंबर, गाजवतो भिवंडी लई डेंजर. 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 नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले. झाले सारे दशू मंदर, झाले सारे दशू मंदर. संजय भाई एक नंबर, गाजवतो भिवंडी लई डेंजर. संजय भाई एक नंबर, गाजवतो भिवंडी लई डेंजर. एक नंबर. धन्यवाद. आपण पुढील बक्षीस वितरण कार्यक्रम जो आहे आपण करणार आहोत. मित्रांनो, 4 ट्रॉफीज आहेत आणि त्या 4 ट्रॉफी स्पॉन्सर केलेल्या आहेत. ते म्हणजे गजेंद्र गुलवी साहेब आणि प्रदीप पाटील यांचा आम्ही सर्वप्रथम आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि मी त्यांनाच विनंती करतो की 4थ्या क्रमांकाचं बक्षीस जो आहे आपल्या शुभास्ते आपण द्यायचं आहे. तर संघाचं नाव आहे, नक्कीच संघाचं नाव सांगण्या अगोदर मी 3 पाहुण्यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते ही ट्रॉफी द्यायची. सर्वप्रथम प्रदीपदादा पाटील, रणजित नाईक साहेब आणि गजेंद्र गुलवी साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते ही ट्रॉफी आपण द्यायची आहे. संघाचं नाव आहे चैलेंज स्पोर्ट बी. संघ आपण यायचं व्यासपीठावर. मेरे ख्याल से यहाँ पर विशाल वर्मा है, आपको आगे आना है. विशालचा रेकॉर्ड देखील आपल्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू. लेजंड ऑफ भिवंडी विलासर पाटील साहेब आणि मयूर पाटील साहेबांचा संघ आहे चॅलेंज बी, ज्या संघाने खूप चांगली कामगिरी केली आणि ठरलंय 4थ्या क्रमांकाचा मानकरी किंग भादवडकर. ऑर्गनाइज 9000 ट्रॉफी 2023 या स्पर्धेमध्ये. एकच भाई
आमचा संजय भाई एकच भाई आमचा संजय भाई एकच भाई आमचा संजय भाई नाव गाजले भिवंडीमध्ये नाव गाजले टाळ्यामध्ये. धन्यवाद. आता थोड्या वेळात मी संघाला आवाज देतो. ट्रिपल ए देवलीकर टीम जो तिसऱ्या क्रमांकाचा हकदार ठरलेला आहे. मी विनंती करतोय पाहुण्यांना मी आवाज देईन. सर्वप्रथम शंकरदादा जुकर आपण पुढे यायचं आहे. सुरेंद्र गुलवी साहेब, छायांक मात्रे आपण देखील पुढे या. आपल्या शुभास्ते आम्ही हा पारितोषिक देणार आहे. आणि जुगल दिवेकर यांना मी विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. मित्रांनो, ही ट्रॉफी जी आहे ना, सुंदर अशी ट्रॉफी चमकती ट्रॉफी कैलासवासी प्रभाकर गुलवी आणि कैलासवासी विनोद महादू पाटील यांच्या स्मरणार्थ सुंदर अशी ही ट्रॉफी जी स्पॉन्सर केली आहे A1 जोडी आमची गजेंद्र गुलवी साहेब आणि प्रदीप पाटील यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी देण्यात आलेली आहे. आणि ट्रिपल ए देवलीकर संघ ठरलाय तिसऱ्या क्रमांकाचा हकदार किंग भादवडकर 9000 चषकामध्ये. हे पाहुणे आदा पब्लिक फिदा होते आवाजावर पाहुणे आदा पब्लिक फिदा होते आवाजावर आला आला या क्रिकेटला आला या संजय यो टायगर आला आला या क्रिकेटला आला या संजय यो टायगर आला आला या क्रिकेटला आला या संजय यो टायगर आला आला या क्रिकेटला आला क्रिकेट. धन्यवाद. जबरदस्त. नाही, संगीत खूप चांगलं गायतात ते, म्हणून त्यांचा आम्ही स्पेशल सत्कार केलाच. मी विनंती करतोय लॉन ऑफ भिवंडी संजयभाई मात्रे यांना की आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभास्ते आम्ही ही सुंदर अशी ट्रॉफी जी आहे आम्ही देणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम ट्रॉफी स्पॉन्सरचं नाव आम्ही घेऊ. गजेंद्र गुलवी साहेब आणि प्रदीप पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही ट्रॉफी मी त्या सर्वांना विनंती करतोय आपण पुढे या. संघाचं नाव आहे ज्या संघाने अतिशय चांगली मेहनत घेतली मैदानाच्या आतमध्ये, ओम साई धाबा दापोडे टीम ठरलाय दुसऱ्या चषकाचं हकदार. त्या मी टीमला विनंती करते आपण व्यासपीठावर यायचं. खेळाडूने पुढे यायचं. ही ट्रॉफी देण्याकरिता मान्यश्री संजयभाई मात्रे, लॉयन ऑफ भिवंडी, रणजितदादा नाईक साहेब आणि सोबतच आपण पाहतोय प्रदीपजी पाटील आणि गजेंद्र गुलवी साहेब या चार चौघांच्या शुभ हस्ते ही सुंदर अशी ट्रॉफी आपण देत आहोत. टीमचं नाव आहे आज संध्याकाळी धाब्यावर ओम साई धाब्यावर नक्कीच त्यांचा आनंद साजरा होईल. संघाचं नाव आहे ओम साई धाबा दापोडे ऑर्केस्ट्रा. धर्मवीरान शामक होता सेनेचा नायक धर्मवीरान शामक होता सेनेचा नायक होता टाण्याचा दादा वाघ आमदार ले गायब होता टाण्याचा दादा वाघ आमदार ले गायब होता टाण्याचा दादा वाघ आमदार ले गायब होता टाण्याचा दादा वाघ आमदार ले गायब. धन्यवाद ऑर्केस्ट्रा. आता दोनच बक्षीस राहिलेले आहेत, तर मी सर्व व्यासपीठला मी विनंती करेन की आपण सर्वांनी जागेवर उभं राहा. मी नाव घेईल, त्याच्या शुभ हस्ते ट्रॉफी दिली जाईल आणि त्याच्या मागे सर्वांनी उभं राहून फोटोग्राफ करायचा आहे. स्पर्धेतील सर्वात मोठा पारितोषिक आहे मित्रांनो, आणि जो स्पॉन्सर केलेला आहे मित्रांनो, कुंतीबाई चषक संपूर्ण ठाण्यामध्ये फेमस झाली. त्या स्पर्धेचे लाडके आयोजक निलेश जोशी यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ ती स्पोर्ट्स सायकल त्यांच्या माध्यमातून देण्यात आली. सुंदर अशी ट्रॉफी जी आहे आमचे मित्र कुमार निलेश दिवेकर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली सुंदर अशी ट्रॉफी. खेळाडूचं नाव आहे, 4 जण हकदार होते त्या स्पर्धेमध्ये, मात्र एका दिवसामध्ये काम 25 करणारा खेळाडू चॅलेंज स्पोर्ट्स संघाचा. खेळाडूचं नाव आहे ज्याने 19 चेंडूमध्ये 91 धावा लुटल्या या स्पर्धेमध्ये आणि 3 विकेट घेतले. मॅन ऑफ द सिरीज विशाल वर्मा, मॅन फ्रॉम काटई ठरलाय मालिकावीर डीजे. हे रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरार आहे रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरार आहे भाईचं नाव नाही रे गाव नाही रे तिथं संजय भाईचं नाव नाही रे असं कुठलं गाव नाही रे तिथं संजय भाईचं नाव नाही रे असं कुठलं गाव नाही रे तिथं संजय भाईचं नाव नाही रे. रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरार आहे रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरार आहे असं कुठलं गाव नाही रे तिथं संजय भाईचं नाव नाही रे असं कुठलं गाव नाही रे तिथं संजय भाईचं नाव नाही रे असं कुठलं गाव नाही रे तिथं संजय भाईचं नाव नाही रे असं कुठलं गाव नाही रे तिथं संजय भाईचं नाव नाही रे.
धन्यवाद ऑर्केस्ट्रा मनोज भंडारी. शेवटचा बक्षीस चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन, नवीन वर्षाचा नवीन चॅम्पियन किंग भादवडकर आयोजित 9000 चषक 2023 या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन किंग ऑफ U11 मालुडी टीम ठरलाय चॅम्पियन. मी रुपेश दादा मात्रे यांना विनंती करतोय सर्वप्रथम ट्रॉफी कॅश प्राइज जी आहे आपण द्यायची आहे. ट्रॉफी स्पॉन्सर गजेंद्र गुळवी साहेब आणि प्रदीप पाटील साहेबांना विनंती करेल आपण देखील पुढे यायचंय. हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज नाईक, सुरेश बाळू पाटील साहेबांना विनंती करतोय. सुरेंद्र गुळवी साहेब आपण पुढे या. केशव महाराज नाईक आपण देखील पुढे या. छायांक मात्रे आपण देखील पुढे या. आणि सोबतच जुगल दिवेकर आणि गरकाबाई डोंगरे आपण देखील पुढे या. आणि कल्पेश पाटील आपण पुढे या. निलेश दिवेकर आपण पुढे या. सर्वांनीच पुढे या. आणि ठरलंय चॅम्पियन U11 मालुडी टीम ठरलंय किंग भादवडकर ट्रॉफीचा चॅम्पियन. हे भिवंडी शहराला ज्याच्या नावाचा चालतंय न बोल बाला, भिवंडी शहराला ज्याच्या नावाचा चालतंय न बोल बाला. यो संजय भाई आला रे, यो संजय भाई आला, यो रुपेश दादा आला रे, आमचा रुपेश दादा आला. संजय भाई आला रे, आमचा रुपेश दादा आला. संजय भाई आला रे, आमचा रुपेश दादा आला. रुपेश दादा मनाने लई दिलदार, दुसऱ्या हृदयावर त्याला बाण, दुसऱ्या हृदयावर त्याला बाण, दुसऱ्या हृदयावर त्याला बाण. धन्यवाद. कुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. मित्रांनो आजचा कार्यक्रम समाप्त होतोय. मी जाहीर करतोय संदेश पाटील भिवंडीकर किंग भादवडकर आयोजित 9000 चषक 2023 ही स्पर्धा इथे तुम्हा संपन्न होते. बघून खालीच फोन मला करताय वाजताय टुरुम टुरुम. तुम्हा बघून खालीच फोन मला करताय वाजताय टुरुम टुरुम.